आज आपण गुळामधला लुसलुशीत शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। गुळामधला शिरा जर आपण बनवला ना खूपच खायला टेस्टी लागतो आणि शरीरासाठी पौष्टिक सुद्धा आहे। तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटीला कमी घेतलेला आहे। आणि रवा मोठा घ्या, बारीक घ्या, कोणता घ्या। आणि त्यासाठी लागणार आहे तूप। मी इथं घेतलेला आहे मोठे 2 चमचे तूप। आपल्याला इथं तुपाचा वापर जास्त करायचा। इथं 1 वाटी, जी 1 वाटी रवा घेतलेला आहे ना तीच 1 वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला किसणीने अशा पद्धतीने किसून घ्यायचा। मी इथं ठेवलेले आहे कढई गरम करायला। आपण ते तूप घेतलं होतं ना 2 चमचे, ते आपल्याला सर्वात अगोदर तूप घालून घ्यायचं। तूप छान असं गरम होऊन द्यायचं। तूप आपला इथं गरम झालेला आहे। आता रवा आपण तुपामध्ये घालून घेऊ। आपला इथं रव्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला रवा इथं तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। आपला कलर सुद्धा आपल्याला इथं रव्याचा चेंज होऊन द्यायचा आहे। आपल्याला फुल गॅसवरती रवा भाजून नाही घ्यायचा, मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा। फुल गॅसवरती जर आपण रवा भाजवला ना तर आपला इथं करपल्या जाईल। मिडियम गॅसवरती व्यवस्थित भाजला जातो। गुळाचा शिरा आहे ना शरीरासाठी खूप पौष्टिक आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा, तुम्हाला पण नक्की खायला आवडेल। सारखं आपल्याला इथं हलवत राहायचंय। आपण जर हलवला नाही शिरा भाजताना तर आपला इथं खाली करपल्या जातो। त्यामुळे आपल्याला सारखं हलवत राहायचंय। छान असा मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचंय रवा। आपला रवा जर छान व्यवस्थित भाजला ना तर आपला इथं रवा खायला खूपच टेस्टी होतो। मस्तच आपला इथं रवा भाजलेला आहे। तर आपल्याला याच्यामध्ये थंड पाण्याचा वापर नाही करायचा, गरम पाण्याचा करायचा। इकडं रवा भाजूस तर मी गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलं होतं। आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेऊ। आपल्या आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतलंय। आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवरती ना 1-2 मिनिटं शिरा वाफलून द्यायचा आहे। झाकण ठेवून जर शिरा असा वाफलून घेतला ना खूपच छान आपला मऊ लुसलुशीत होतो। इथं इथं छान असा आपला शिरा वाफरलेला आहे। मी झाकण ठेवलं होतं अशा पद्धतीने। आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊ। ज्या वाटीने रवा घेतला होता तीच 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे। तुम्ही थोडासा कमी घेतला तरी चालेल, गोड आपल्या आवडीनुसार बनवला तरी पण चालेल। गूळ घातल्याच्या नंतर छान असा आपल्याला रवा त्याच्या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्णपणे आपला गूळ इथं वितळलेला आहे, त्यामध्ये छान असा मिक्स पण झालेला आहे। आता आपण परत झाकण ठेवून ये ना 1-2 मिनिटं छान असा आपण शिरा इथं वाफवून घेणार आहोत। आपला इथं झाकण काढून पाहू शिरा आपला छान असा वाफरलाय का ते। मस्त असा आपला इथं गुळामधला शिरा तयार झालेला आहे। पाहू शकता किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। अजिबात आपल्या इथं कढईला चिकटलेला सुद्धा नाही खाली शिरा। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। मस्त असा आपला इथं शिरा तयार झालेला आहे। आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊ। मस्त असा लुसलुशीत माझा इथं गुळाचा शिरा तयार झालेला आहे। आपण थोडेसे आता काजू बदामच्या याच्यावरती काप टाकून घेऊ। तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून पहा। माझा व्हिडिओ जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू असेच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।